राज्यामध्ये निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजप स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यामध्ये आज बैठक होऊन युतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। संभाव्य निवडणुका लक्षात घेता रवींद्र चव्हाण यांचा दौरा महत्त्वपूर्ण असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे पडघम आता वाजलेत आणि लवकरच या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रदेश अध्यक्ष या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल होत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सावंतवाडीमध्ये अगदी पूर्णतः सावंतवाडी शहर असेल किंवा सावंतवाडीच्या आजूबाजू परिसर आहे त्या ठिकाणी पूर्णतः जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं। मात्र एकंदरीतच रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा अतिशय फार महत्त्वाचा मानला जातोय, कारण आता ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती होणार का अशा प्रकारे चर्चा असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र या युतीबाबत अद्यापही संभ्रम आहे। मागील अनेक दिवस इथले जे स्थानिक नेते असतील, स्थानिक पदाधिकारी असतील यांनी स्वबळावर लढण्याचा जो नारा आहे तो दिलेला आहे, स्वबळावर लढण्याचा इशारा देखील दिलेला आहे। एक आमने सामने येत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील झालेले आहेत। मात्र एकूणच आता हे संपूर्णपणे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती होईल की नाही याबाबत अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका आहे। त्यासोबतच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पक्षप्रवेश देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या येण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती होईल की नाही याचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।